मोगरा टीमने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय। फिल्डिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये धाडलं जातं लेव्हेंडर्स टीमला। दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा। स्ट्राइक इन कडे आदेश, जगदीश स्ट्राइक इन कडे। ऑल द बेस्ट फॉर टीम। पहिलाच बॉल पडतोय, ओ डिफेन्सिव्ह करून काढलं जात आहे। एक धाव मिळाली, एका धाब्याच्या मदतीनं खातं उघडलंय। विषय पहिल्या चेंडूवर एक धाव मिळाली बॅटरला। हा नक्कीच, पहिल्या चेंडूवरती एकदा उघडलंय, स्वतःचं खातं संघाचं खातं खोललंय। खूप मोठा सामना आहे, सध्याच्या घडीला दबाव दोन्ही संघावरती आहे, परंतु दबावाला झुगारून चांगला खेळ करावा लागेल। पहिल्या चेंडूचा खेळ झाला, एक धाव पूर्ण केलंय। गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती तयार, राजीव रंजन। ओ यावेळी बघा चेंडू गेलाय पॉइंटच्या दिशेच्या क्षेत्रामध्ये, सिंगल मात्र संदीपजी पूर्ण केलंय। काय वाटते येणाऱ्या 4 षटकांमध्ये कमीत कमी किती धावा आपल्याला पाहायला मिळतील? 40 धावा जर बनवल्या तर मोगरा टीमचे चान्सेस जास्त आहेत, कारण त्यांच्याकडे धारदार गोलंदाज आहेत, चांगली गोलंदाजी या ठिकाणी ते टाकतायत। पाहूया आता गोलंदाज राजीव रंजन काय करतोय। तो सुद्धा चमकदार कामगिरी करताना दिसला या स्पर्धेमध्ये आणि इतर मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव त्याच्या पाठीशी आहे। तो सा राजीव रंजन, त्याचा हा बॉल बॅकफुटला जाऊन मनगटाच्या साहाय्याने चेंडूला वळवलं। शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने धोका होता धावबादचा आणि धावबादच्या स्वरूपात धक्का लागलाय मोगरा टीमला। विकेटचं झालंय पतन, बॅटर होतोय बाद, गॉन। थँक्यू विजयजी। या ठिकाणी कॉलिंग व्यवस्थित नव्हतं आणि त्याचा फायदा उचलला प्रतिस्पर्धी फिल्डिंग करणाऱ्या टीमने। 2 धावा असताना पहिला धक्का लागला आणि जगदीश नावाचा खेळाडू बाद झालाय। आता नवीन बॅटर गेलाय ली, ब्रेटली नाही, लीलाधर। नक्कीच ती घाई संकटात नाही असं काहीतरी पाहायला मिळालं। ली गेलाय मैदानावरती आणि ज्या प्रकारचा खेळ सध्याच्या घडीला आपण बघितलं, मोगरा संघ खेळतोय कालच्या दिवसापासून आणि लेव्हेंडर पण कमी नाही आहे, त्याला सुद्धा आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला त्यांचा खेळ पण चांगला आहे। म्हणजे ही लढत आहे ना, हां दोन्ही संघामध्ये कुठला संघ विजय होईल सांगता येत नाहीये, अशा प्रकारचं आहे बघा। चांगलं क्रिकेट खेळले दोन्ही संघ या मैदानावरती। या घडीला सिंगल मात्र पूर्ण केलंय, सिंगलच्या सहाय्याने सुरुवात चांगली झाली, परंतु मोठा फटका आलेला नाही आहे अजूनपर्यंत संदीपजी। तरी सुद्धा मला वाटतं की मोगरा हा संघ आणखीन जास्त सुगंध आपल्या जे प्रेक्षक आहेत त्यांना देण्याचं काम करेल। लेव्हेंडर संघाविरुद्ध त्यांचा लढा या ठिकाणी चांगला कामी येऊ शकतोय मला वाटतं। पाहूया काय आता रणनीती असेल बॅटिंग करताना या बॅटरची। स्ट्राइक इन कडे लीलाधर, मोठा फटका स्मॅश केले चेंडूला, चांगला स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळतोय। वाईड ऑफ मिड ऑफ मध्ये चांगली फिल्डिंग, थ्रो येईपर्यंत 2 धाव पूर्ण करतोय बॅटर ली। 2 धावांच्या सहाय्याने संघाची धावसंख्या झाली आहे ती 5। या वेळेला एक धाव फार महत्वाची आहे, हे जाणलंय या बॅटरने। नक्कीच नक्कीच आपण बघितलं तर चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण हर्षल यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं। शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरची नजर आठवून दिली नाहीये आणि धावा आपण बघितलं 2 पूर्ण केल्या। चांगलं मात्र आपण बघितलं युद्ध पाहायला मिळते दोन संघामध्ये। सेमीफायनलचा सामना आपण सध्याच्या घडीला अनुभवतोय। यावेळी बघितलं चेंडू हवेत आहे, चेंडू हवेत आहे, पोचेल का? हो हो, यावेळी पाहिलं तर दुसरा गडी, दुसरा मोहरा माघारी परत असताना। कम ऑन डीजे। काय गाणं लावलंय सध्याच्या घडीला, जबरदस्त। नायक नहीं खलनायक तू। नायक कौन था? तो अनिल कपूर था। खलनायक कौन था? तो संजय दत्त था। ये तो पिक्चर की कहानी है, इस मैच की कहानी क्या होगी संदीप जी? यस, अगदी योग्य या ठिकाणी उल्लेख आपण या ठिकाणी करतायत। 2 गडी बाद 5 धावा, नायक तर बनावंच लागेल। आज आयुष्यातील महत्त्वपूर्ण क्षण आहेत बॅटरच्या। राज गेले मैदानाच्या आतमध्ये आणि म्हणूनच म्हटलं जातं की आज जर आपण बघितलं तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अनेक प्रसंग येत असतात। त्या प्रसंगामध्ये त्यांना अनेक ठिकाणी तोंड द्यावं लागतात, म्हणजे सामना करावा लागतो। इथे सुद्धा तोच सामना करताना बॅटर दिसेल काय? नवीन बॅटर राज गेलाय। 5 या धावसंख्येवर 2 गडी बाद झालेत। स्ट्राइक इन कडे करण नावाचा खेळाडू आहे। धावसंख्या फक्त आणि फक्त 5 धावा। पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय। दुसऱ्या षटकातील पहिलाच बॉल चांगल्या पद्धतीने पॉइंट क्षेत्रामध्ये वळवलं, 1 धाव पूर्ण केली। एका धावांची धावसंख्या झाली आहे ती 6 धावा, 6 रन्स। 6 धावा आपण पाहतोय धावपलकावरती, परंतु आतापर्यंत बघितलं तर सामना फसला गेलाय। कटप्पाने बाहुबली को क्यों मारा,
ज्या प्रकारचा आपण बघितला पार्ट 2 पाहिलाय त्या प्रकारे आपल्याला सामन्याकडे सुद्धा काहीतरी पाहावं लागेल कारण सामना अजूनही दोन्ही संघाकडे आहे. यावेळी पहा पुन्हा एकदा पुढचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खाली राहिलाय, खेळण्याचा प्रयत्न मात्र होता. प्रत्येक धावेसाठी संघर्ष करावा लागतो संदीपजी, कारण रक्ताचा प्रत्येक थेंब, पाण्याचा प्रत्येक थेंब हा महत्वाचा असतो. क्रिकेटमध्ये प्रत्येक धावासाठी संघर्ष करावा लागतो. नो डाऊट संघर्ष हे जीवन आहे. कारण तरुण झाल्यानंतर नोकरी मिळवण्याकरता संघर्ष करावा लागतो. लग्न केल्यानंतर पत्नीसोबत सुद्धा संघर्ष करावा लागतो छोट्या छोट्या गोष्टीवरून. म्हणजे आयुष्य हे असंच आहे आपलं या प्रत्येक व्यक्तीचं. चांगला ड्राईव्ह केलाय, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू वळवला, दुसरी धाव घेण्याकरता बॅटर धावतायत. 2 धावा ते पूर्ण करतायत. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावर पोहोचली 2 गडी बाद 7 धावा आपण पाहतोय. 2 गडी 9 धावा 9 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 2 गडी बाद. नक्कीच पराभवाने माणूस कधीच संपत नसतो, मात्र ज्यावेळी तो प्रयत्न करायचा सोडतो त्यावेळी नक्कीच संपतो. यावेळी प्रयत्न करावा लागेल, कसोशीने प्रयत्न करायला लागेल आणि जर प्रयत्न केला तरच तुम्ही मात्र जिंकू शकतात. यावेळी बघा पुन्हा एकदा चेंडू खेळलाय, चांगल्या पद्धतीने चेंडूला आपण बघितला ड्राईव्ह केलाय. यावेळी सिंगल पूर्ण केले, सिंगलच्या साईने ओहो काय घडेल, पंचांचं बोट वरती. यावेळी बघा पुन्हा एकदा अति घाई संकटात नाही पाहायला मिळालंय. 30 कहाणी पुन्हा एकदा पिक्चरची पाहायला मिळालंय. विजयजी 10 धावा आणि 3 महत्वपूर्ण फलंदाज बाद झालाय. नवीन बॅटर आता मुकेश गेलाय, तो चिमुकला बघा किती एन्जॉय करतोय. इथे संघर्ष करतायत बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खेळाडू. आता रंगरंगोटी करावी लागेल, धावसंख्येची. काय वाटतं? नक्कीच धावांसाठी तर तुम्हाला तुमचा परिश्रम द्यावाच लागेल, कारण क्षेत्र कुठले असो असं बोलतात की कष्टाला पर्याय नाही आहे आणि कष्ट जर प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नाही आहे. कष्ट करावे लागतील, कारण बिना कष्टाने काय मिळणार नाही आहे. कारण जे लोक जीवनामध्ये यशस्वी झालेत त्यांनी खूप मेहनत केले, खूप कष्ट केले. क्रिकेटमध्ये सुद्धा असंच आहे, जर तुम्ही चांगला परफॉर्मन्स केलात तर तुम्हाला पुढच्या लेवलमध्ये आणखीन संधी प्राप्त होते. त्या संधीचं सोनं करणं फार गरजेचं आहे. धावसंख्या 1.4 बॉलच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 10 धावा चमकावा लागेल मोगरा टीमला. पुढे येऊन खेळायचं होतं बॅटरला, बीट केलंय. गुडलेन क्षेत्रामध्ये पडणाऱ्या चेंडूने बॅटरला, आणि हा बॅटर इथे बीट होतोय. स्ट्राईक इनकडे करण 6 चेंडूंचा सामना केलाय. नाव आहे करण, परंतु त्याच्या बॅटमधून रन काही येताना दिसत नाही. नक्कीच धाबा येताना पाहायला मिळायला हव्या, कारण पॉझिटिव्ह क्रिकेट खेळा. दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत, कारण सेमीफायनलचा सामना आहे. यावेळी बघा आपण धारदार गोलंदाजी पाहायला मिळते. टप्पा पडल्यावरती चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये गेला, तिथे थोडंसं आपण बघितलं क्षेत्ररक्षण गचाळ, सिंगल पूर्ण केली. परंतु बघा टप्प्यावरती गोलंदाजी, आपण बोला सिंगल मात्र 22 रूपांनी पूर्ण झाले. एका धावेने धावसंख्या वाढली गेले. एक धाव आता मात्र झगडावा लागते प्रत्येक धावेसाठी. 2 षटकं समाप्त होतात आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा आहेत 3 गडी बाद 11 धाबा. 11वर 3 गडी बाद झालेले आहेत या ठिकाणी. आणि म्हणूनच म्हटलं जाते की आयुष्यामध्ये येणाऱ्या ज्या अडचणी आहेत ते तुम्हाला त्रास देण्यासाठी नसतात, ते तुमच्याकडे असलेल्या क्षमतेची जाणीव करून देण्याकरता त्या अडचणी येत असतात. आता क्षमता आहे बॅटरमध्ये, ती क्षमता दाखवावी लागेल. हाच तो क्षण आहे, कारण हा क्षण गमावला तर तो क्षण पुन्हा पुन्हा येणार नाही. म्हटलं जातं ना की आयुष्याच्या चित्रपटाला वन्स मोर नाही. हव्याशा वाटणाऱ्या क्षणाला डाउनलोड करता येत नाही, नकोशा वाटणाऱ्या क्षणाला डिलीटही करता येत नाही, कारण हा रोजचा तोच वाटणारा रियालिटी शोही नाही. म्हणूनच मन हे जीवन, मन भरून जगा, मन मारून जगू नका, कारण आपला इथला प्रवास कधी संपेल हे काही सांगता येत नाही आणि लाईफ हा चित्रपट पुन्हा रिलीज होणार नाही. क्या बात है संदीप गावडजी, जबरदस्त आपण बघितलं तर यावेळी समालोचन ऐकायला मिळते. एक नामवंत समालोचक आपण पाहिलं तर बापाणी चंद्रपाडा म्हणजे जुचंदर या परिसरातून बिलॉंग करतायत. पोलीस पाटील या पदावर सुद्धा आहेत अनेक वर्ष, म्हणजे जवळजवळ 20-22 वर्षाचा सहवास माझा सुद्धा राहिला त्यांच्या जोडीला. तर संदीप गावड खूप चांगलं आपण समालोचन सध्याच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. वही आपण मॅच कडे 2.1 बॉलच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 12 धावा. मुकेश हा सुद्धा स्ट्रगल करतोय. आता तो स्ट्राईक मिळते प्रथमताच. सरळ बॅटने खेळायचा होता, ब्लाइंड स्ट्रोक, चेंडूच्या रेषेमध्ये बॅटर येताना दिसत नाही आणि त्याचा फायदा प्रतिस्पर्धी संघाने उचललाय. आता 1 धाव जरूर मिळाली. एका धावनीची धावसंख्या 3 गडी बाद 13.
पण आपण पाहिलं तर धाबा व्हायला हव्या. आतापर्यंत बघितलं ज्या प्रकारची गोलंदाजी, म्हणजे गोलंदाजी आग ओकणारी गोलंदाजी आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. लेव्हेंडर संघ कुठल्याही प्रकारची संधी देत नाही आहे. मोठे फटके खेळण्याचा प्रश्नच नाही आहे. सध्या सिंगल आणि डबलवरतीच आपला कारभार चालू आहे. दोन्ही खेळाडू या गोष्टीकडे विशेष लक्ष देत आहेत. चेंडू जातोय बघा, हर्षल पुन्हा एकदा वेगाने येत आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण, म्हणजे ज्या पद्धतीने चेंडू त्यांनी अडवलाय बघा, टाळ्या पण येत आहेत क्षेत्ररक्षणासाठी आणि यायला हव्या संदीपजी. नो डाऊट जयेश भोईर त्या ठिकाणी चिरअप करतायत. आपल्या खेळाडू जे हर्षल आहेत त्याने फिल्डिंग चांगली केली, त्यामुळे जयेश भोईर त्यांचं कौतुक करतायत. म्हणजे युनिटी असली ना, तर युनिटी असल्यानंतर सर्व काही शक्य आहे हे दाखवून दिलं या मॅच मध्ये या खेळाडूंनी. नक्कीच आपण बघितलं जयजी भोईर नामवंत असे खेळाडू आहेत पालघर परिसरातील. जाम खूप चांगला क्रिकेट खेळले ते सुद्धा. यावेळी पहा चेंडू पॉईंटमध्ये होता. हो, संधी होती, थोडंसं आपण बघितलं चेंडू बॉल पुढे पडला. जर प्रयत्न केला असता तर नक्की झेल घेण्याची संधी होती. यावेळी धावसंख्या 1 ने पुढे सरकताना धाव फळकावर धावा लागले जात आहेत. 3 गडी बाद 16 धावा. तिसऱ्या षटकात अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. पूर्णतः दबदबा, वर्चस्व, दहशत निर्माण केली आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमने आणि बॅटिंग करणाऱ्या टीमला प्रश्नामध्ये टाकलाय. पाहूया पुढचा चेंडू कसा पडतोय. तयार गोलंदाज यावेळी बघायचं. ब्लॉकर चेंडू पुन्हा एकदा हाताळला. चेंडू वेगवान जातोय मिड विकेट रिजनमध्ये. चेंडू झेपतो ट्रॅव्हल. हो, यावेळी काय तंबू में घबराट. चेंडू गेला सीमारेषा पार. चेंडूवरती केला हमला आणि चेंडू नाही थांबला. और ये लगा विपुल ज्वेलर्स चौका. इथे असं म्हणावं लागेल, बुरटे चोर जसे पोलिसांच्या हाताला तुरी देत आहेत तसा चेंडू शतरक्षकाच्या हाताला तुरी देऊन सटकला आणि या 4 धाव मिळतात बॅटरला. 4 धावांच्या मदतीनं धावसंख्या 20. वेलकम बाउंड्री. हा नशिबाचा चौकार आहे बॅटिंग करणाऱ्या टीम करता. नक्कीच नशिबाचं, म्हणून बोला ना, नशिबाची साथ असणं फार जरुरी आहे मित्रांनो. नशीब खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे तुमच्या आयुष्यामध्ये. यावेळी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. आपण पुन्हा चेंडू फाईन लेग रिजनमध्ये जातोय. तोपर्यंत एकच धाव मिळेल. एका धावेने आपण बघितलं धावाचं समीकरण पाहिलं तर आतापर्यंत धावा 21 धावा. अजूनही आपण बघितलं कुठल्याही प्रकारची संधी दिली नाही. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 3 षटकांनंतर धावा आपण पाहिलं तर 21 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. थैंक यू सो मच डीजे. टीम की रन संख्या 21 रन 3 विकेट के नुकसान पर. इस मर्तबा गेंदबाजी का छोर संभालने के लिए गेंदबाज आए हैं जयेश भोईर. जयेश आलाय गोलंदाजी मार्गावर. पाहूया त्याचा पहिला चेंडू कसा असेल बॅटर करता. शॉर्ट बॉल, बॅटचं वरचं एज लागलाय. चेंडू फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षकाला चकवतोय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. दोघांमध्ये शर्यत लागली होती. 2 धावा बॅटर पूर्ण करतायत आणि पाहता पाहता जशी संधी मिळाली त्या संधीचं सोनं केलंय. या 3 धावा होत आहेत पूर्ण. 3 धावांच्या मदतीनं धावसंख्या 24. 24 रन अब बन चुके हैं. इसीलिए बोलते हैं ये क्रिकेट है. क्रिकेट में आप चलते रोड पे चलते हैं तो यहाँ पर आप देखिए स्पीड लिमिट होता है, और एग्जाम के लिए जाते हैं तो टाइम लिमिट होता है, प्यार करने जाते हो तो एज का लिमिट होता है, लेकिन इस क्रिकेट में कोई लिमिट नहीं है. आप कैसे भी खेल सकते हो. तो उस तरह का खेल है ये. देखिए अब यहाँ पर ज़रूर 3 रन मिले हैं जयेश की अगली गेंद. ओ यहाँ पर देखिए बन्नाट गेंद. फिर से एक बार कमबैक करते हुए जयेश भोईर. इनके पास भी क्षमता है, इनके पास भी क्वालिटी है. इसीलिए बोलते हैं क्वालिटी बहुत बहुत इंपॉर्टेंट है. इसीलिए बोलते हैं ना, जूतों में बाटा नमक में टाटा और जियो का डेटा बहुत चलता है, क्योंकि उसमें क्वालिटी है. यहाँ पर देखिए क्या बात है विजय. गोलंदाज तयार आहे आता गोलंदाजी करण्याकरता. शॉर्ट बॉल पूल केलं जातं चेंडूला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये तो टिपतो झेल. फलंदाज होतो इथे फेल. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय 4था धक्का. 4 गडी बाद. संघाची धावसंख्या जर आपण बघितली तर धाव पळकावर लागले आहे ती 24 धावा. 24. धन्यवाद धन्यवाद डीजे. अब यहाँ से जो बल्लेबाजी करनी होगी वो इस सोच के ऊपर करनी पड़ेगी. मैं वो खेल नहीं खेलता जिसमें जीतना फिक्स है, मैं वो खेल खेलता हूँ जिसमें हारने की रिस्क है. अब बल्लेबाज को यह ठानना पड़ेगा हार और जीत के बीच में जो अंतर है वो सिर्फ 10 रनों का है, और वो 10 रन बनाने में कामयाब होते हैं तो एक अच्छा मुकाबला देखने को मिलेगा.
ये मुकाबला अब रफ एंड टफ की तरफ जाएगा, ये नहीं जाएगा, आने वाला समय बताएगा। समय के पहले और समय के बाद किसी को कुछ नहीं मिलता, लेकिन समय तय करेगा आपका क्या करना है। इरादे लाख बनते हैं, इरादे लाख बिगड़ते हैं, लेकिन शिरडी वही जाते हैं जिन्हें बाबा बुलाते हैं। अब यहाँ पर देखना है बल्लेबाज किस तरह बल्लेबाजी करते हैं। 3 गेंदों का खेल अभी भी बाकी है, शेष है, विशेष है। ओ इस बार टिप्पा पड़ने के बाद गेंद जाती हुई ऑफ स्टंप के बाहर, यहाँ पर रन नहीं आई है। या षटकामध्ये पूर्णतः दाबून ठेवलंय, बांधून ठेवलंय बॅटरला आणि खूप चांगलं काम करतायत जयेश। एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे आणि अनुभव असण्यामुळेच चांगले चेंडू त्यांचे पडतायत। शेवटचे 2 बॉल शिल्लक। बॅकफुटला जाऊन चेंडूला उडवलंय, सरळ बॅटचा वापर केलाय। काऊ कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात होता, थ्रो येईपर्यंत 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही। 2 धाव मिळतात अभिषेकला, तिसरी धाव घेताना धोका आहे आणि इथे धोका निर्माण झालाय। 5वा धक्का, 5 गडी बाद, धाव फळकावर धावा 26 धावा, 26 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट। धन्यवाद धन्यवाद डीजे, धन्यवाद संदीप जी। देखिए यहाँ पर 26 रन बने हैं, आखिरी गेंद आनी बाकी है, इसीलिए कहते हैं कि दूसरे के सोच पर चलोगे तो प्रोडक्ट बनकर रहोगे, अपने सोच पर जियोगे तो ब्रांड बनकर जियोगे। ये क्वालिटी है यहाँ पर क्रिकेट की। अगली गेंद फिर से एक बार आगे आके खेलने का प्रयास, टिप्पा खाने के बाद थोड़ी सी उछाल और यहाँ पर इनिंग खत्म हो चुकी है। रन संख्या बनी है यहाँ पर 26 रन और 27 रनों का लक्ष्य यहाँ पर रखा गया है। 27 धावा बनवायच्या आहेत। तोपर्यंत आपण संगीतकडे जाऊया, संगीतला ऐकूया आणि पुन्हा एकदा आपण बघूया यशवंतनगर प्रीमियर लीगच्या सेमीफायनल मध्ये येऊया। धन्यवाद धन्यवाद। अब देखिए यहाँ पर मैच 26 रन हुए, 27 रन बनाने हैं, लेकिन अब फील्डिंग करने वाली टीम को मैच नहीं छोड़ना है, क्योंकि असफलता एक चुनौती है, उसको स्वीकार करो। कहाँ गलतियाँ हुई है उसमें सुधार करो, जब तक सफल ना हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम, क्योंकि बिना कुछ किए जय जयकार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती। अब कोशिश करनी होगी यहाँ पर गेंदबाजी करने वाली टीम को। 27 रनों का एक छोटा लक्ष्य है और क्रिकेट में कोई भी लक्ष्य छोटा या बड़ा नहीं होता है। आने वाला समय बताएगा कौन सी टीम यहां से जीत कर पाएगी। सत्तावीस धावांचं आव्हान घेऊन मैदानामध्ये आता उतरले 2 मातब्बर संघ आणि 2 खेळाडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतील। सेमीफायनल सेकंड नंबर आपण पाहतोय आणि याच विजेता संघ कुठला असेल हे येणाऱ्या वेळेमध्ये आपल्याला माहीत पडेल। ज्यावेळी प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल त्यावेळी पुन्हा एकदा आमच्याशी जोडले जातील क्रिकेट एक्सपर्ट कॉमेंटेटर तुकाराम मांगेला सर, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी प्राप्त झाली, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो। पुन्हा एकदा संदीपजी गावड सुद्धा आहेत आणि तुकाराम सरांचा आवाज सुद्धा आपल्यापर्यंत येईल। धन्यवाद। विजयजी पाटील यांचा आवाज ऐकवता, त्याच्या अगोदर आपण संदीप गावड आणि विजय पाटील यांची एक जुगलबंदी आपण या मैदानावरती अनुभवली होती। समोरच्या कक्षामध्ये 2 आवाज आपल्यापर्यंत ऐकू होते। यशवंतनगर प्रीमियर लीग फार मोठी मेहनत प्रत्येकाची आहे, प्रत्येकाचं योगदान आहे या स्पर्धेसाठी दिलेला वेळ आहे। कारण कुठलीही स्पर्धा, कुठलेही ऑर्गनायझेशन किंवा कुठलीही आयोजन म्हटलं तर 2-3 गोष्टींचा त्याच्यावरती समावेश असतो। ज्या लोकांजवळ वेळ असतो ते वेळ देतात, ज्याच्याजवळ धन असतो धन देतात, ज्याच्याजवळ कल्पना आहेत योजना आहेत ते योजना देतात आणि ज्यांच्याजवळ श्रम करण्याची तयारी असते, अशा 4ही घटकांचा समावेश झालेली ही यशवंतनगर प्रीमियर लीग आहे। या स्पर्धेच्या निमित्तानं जे स्पॉन्सर्स आहेत, टायटल स्पॉन्सर आहेत या स्पर्धेचे DNA इन्फोटेल्स प्रायव्हेट लिमिटेड, विपुल ज्वेलर्स विरार, श्रीजी फूड्स यशवंतनगर, सुरभी मेडिकल यशवंतनगर, ग्लोबल सुपर मार्केट विरार, जयेश कॅटर्स जयेश भोईर,
पॅसिफिक टेक्नॉलॉजीज प्रदीप सावंत, अंबिका स्वीट्स, बांबू स्पाइस, आशा टूर्स अँड ट्रॅव्हल्स, लक्ष्मण भाई स्पोर्ट्स बार, समीर गाडी, संस्कृती रेडीमेड सूट्स, फ्रोझन फूड्स, जॉन अंकल, विनोद यादव, साई बिल्डर्स, कुलदीपजी टिकू, जीवदानी लॉन्ड्री, विशाल पवार, या सर्वांचं पुन्हा एकदा आयोजन समितीच्या वतीनं मनापासून आभार आहे. थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ स्पॉन्सर्स, ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने स्पर्धा आयोजन नियोजन करणं कदाचित सुकर झाले, सुरळीत होऊ शकले. म्हणून म्हटलं ना, आयोजकांच्या जोडीला बघा, क्रिकेट स्पर्धा म्हटली विजय तर 4 घटकांवरती आहे. एक खेळाडू जे पार्टिसिपेट करतात, एक प्रेक्षक ज्या सामन्याचा आस्वाद घेतात, आयोजक त्याचं ऑर्गनायझेशन करणार, पण त्याच्यामध्ये प्रायोजकांची भूमिका महत्त्वाची आहे. स्पॉन्सर जे आहेत आयोजक आहेत, आणि आयोजकांमुळे कदाचित ही एनर्जी, ऊर्जा प्रत्येक स्पर्धेमध्ये जनरेट होत असते. चला मॅचच्या दिशेने जाऊया. सेमीफायनल नंबर 2 चा खेळ सुरू होतोय. लव्हेंडर टीम साठी 27 धावांचा पाठलाग करतात राजीव रंजन, ओम कापडिया, आणि पहिल्या षटक हाताळण्यासाठी मुकेश. पहिला चेंडू ड्राईव्ह केला, चेंडूला मिडॉनला फीड केलं गेलं. मी पुन्हा एकदा तुमच्या दिशेने येतोय. पाठलाग कमी धावसंख्येचा, पण लो स्कोरिंग गेम आहे. टोटल बड़ा नहीं है, लेकिन बैटल बड़ा हो सकता है. बघूया बैटल मोटा होता है का. हाँ, निश्चित बैटल बड़ा हो सकता है, लेकिन बैटल बड़ा बनाने के लिए यहाँ पर विकेट निकालने पड़ेंगे, रनों के ऊपर अंकुश लगाना पड़ेगा. ये यदि होता है तो एक अच्छा मुकाबला देखने को मिल सकता है. इसीलिए मैंने कहा कि मंजिल उन्हीं की मिलती है जिनको सपनों में जान होती है. आज आपको अपने सपने को साकार करने के लिए अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी. यहाँ पर देखिए फिर से एक बार बॉलिंग मार्क पर तैयार है गेंदबाज, और जिस तरह का खेल आप यहाँ पर देख रहे हो वो बहुत ही अच्छा खेल यहाँ पर देखने को मिलता हुआ. अगली गेंद लेफ्ट हैंडर बल्लेबाज के लिए. ये देखो दिमाग की बत्ती को जलाया यहाँ पर. सिंगल, मतलब कहते हैं ना कि आपको बड़े शॉट खेलने की जरूरत ही नहीं है. हाँ, ये बराबर है. मी तुमच्या दिशेने पुन्हा एकदा येणार आहे, आणि जशी सामन्याला सुरुवात झाली थोडासा हळूवार पद्धतीने स्टार्ट केलाय मॅचला लव्हेंडर टीमनं. दुसऱ्या बाजूला टीम मोगराही रेडी आहे, सुगंध दरवळायला तेही तयार आहेत, कारण त्यांनाही माहिती आहे ही संधी आहे. 8 वर्षानंतर संधी आली, ऐसा मौका फिर का मिलेगा. फायनल मध्ये जायचंय, फायनल टच द्यायचा आहे, आणि त्या फायनल टच द्यायचा असताना हा सामना जिंकायचा. कर्णधारला माहिती आहे अशा वेळेला, अशा सिच्युएशनला दुसऱ्या बाजूला लव्हेंडर टीम आहे, मोठा संघ आहे, एक प्रस्तावित खेळाडू त्या संघामध्ये आहेत, पण त्यांना एक धक्का द्यायचा आहे. एक हलक्याताना चेंडूला खेळलाय. तर बघा, तुम्ही इतकी मेहनत केली, इतक्या तैयारी के लिए आपने सही कहा था, मंजिलें उन्हीं को मिलती है, बिल्कुल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. विजय जी. हाँ, निश्चित, क्योंकि वो चीज़ यहाँ पर आप देख लीजिए, क्योंकि क्रिकेट में आपको यहाँ पर आपके खंधे नहीं झुकाने, यहाँ पर आपको फाइट करना है. फाइट करके, ऐसे बोलते हैं ना कि शिवबा लढला म्हणून महाराष्ट्र घडला, तुम्हाला सुद्धा लढावं लागेल हा सामना जिंकायचा असेल तर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आपण बघितलं तर यावेळी बघा सिंगलसाठी जातोय खेळाडू. सिंगलनी सुद्धा आपण जाऊ शकता. थेंबे थेंबे तळसाचे आपण बघितलंय. बूंद बूंद से घागर बनता है, घागर से सागर बनता है. ओहो, यावेळी काय घडलंय तर गडी बाद होतोय. धन्यवाद जी, धन्यवाद. देखो यहाँ पर हौसला बढ़ा है, हौसला बढ़ेगा तो घोंसला भी बनेगा, घोंसला बनेगा तो मैच बनेगी. इसीलिए कहता हूँ मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंख होने से कुछ नहीं, हौसले में उड़ान होनी बहुत जरूरी है. बिल्कुल आपने सही कहा, हौसला बनेगा तो घोंसला बनेगा. आणि हा कोणाचा हौसला वाढणार, पण तुम्ही जर म्हटलं ना मंजिलें उन्हीं को मिलती, त्याचा लेटेस्ट व्हर्जन आले. त्या लेटेस्ट व्हर्जनच्या दिशेने मी येणार. पण सध्या मॅच आहे, 3 धावा धावफलकावरती आहेत, 1 विकेट, महत्वाचा विकेट धावाच्या स्वरूपात प्राप्त झालाय. आता बघा थोडंसं पिन ड्रॉप सायलेंट आहे, कोणी सेलिब्रेशन करणार नाहीये. दोन्ही टीम थोडासा वेट अँड वॉच वाला खेळ मैदानावरती आहे. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय. रोमिल आहे, चेंडूला खेळलाय, मिडॉनला फीड केलं जातंय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थोडंसं मिसफील्ड ऑल आउट बॅट्समॅन गेट सेकंड. जसं तुम्ही म्हटलं ना, मंजिलें उन्हीं को मिलती जिनके सपनों में जान होती, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से बनाना. त्याचा लेटेस्ट व्हर्जन आलाय. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, और ड्राइडे के दिन दारू उन्हीं को मिलेगी जिनकी बियर शॉप वाले से पहचान होती, त्याशिवाय नाही भेटणार. त्याचं लेटेस्ट व्हर्जन आता जस्ट आलंय. 5 धावा धावफलकावरती आहेत.
ऑन साईडला चेंडू खेळाय जोपर्यंत फील्ड केलं जाईल शॉर्ट फायलिंग रिझन मध्ये एक धाव धापलकावरती आहेत. पाटला काय 27चा पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय. धाव आहे धापलकावरचा. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा येऊया या मॅचच्या दिशेनं. रन संख्या यहाँ पर देखिए 6 रन बने हैं अभी तक पहले ओवर में. अभी भी मुकाबला ऑन है. टीवी ऑन रखिए क्योंकि टाइगर अभी भी जिंदा है. ये मैच किधर घूमेगा कुछ बोल नहीं सकते. अब ये मैच इस तरह फंसा हुआ है. कटप्पा ने बाहुबली को क्यों मारा. अब कटप्पा ने बाहुबली को क्यों मारा इसके लिए दूसरा वर्जन देखना पड़ा. इस मैच में क्या होगा इसके लिए यही वर्जन देखना पड़ेगा क्योंकि दूसरा वर्जन नहीं मिलेगा. त्याचं दुसरा वर्जन येणार आहे म्हणजे बाहुबली 2 वाला का माहिती पडणार आहे की बाबा कटप्पा ने बाहुबली को क्यों मारा. और दुसऱ्या ओव्हर में पता चलेगा. चला बघूया दुसरा ओव्हर चालू होतो. राज गोलंदाजीसाठी रेडी झाले. आता 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथून 26 धावांचा पाठलाग करायचा. 18 चेंडू 21 धावांचं लक्ष्य आहे. स्ट्रायकर याला फलंदाज रेडी होतोय. क्रॉस बॅटर फटका गॅप मध्ये चेंडू चालला मिड विकेटच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचलाय. तिथून चेंडू पडतो. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 2 धावा या चेंडू वरती पूर्ण केल्या जातात. 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय तो 8 वरती. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. एका बाजूला राजीव दुसऱ्या बाजूला रोमिल ही जोड़ी मैदानावरती. लेकिन दर्शक भी शांत बैठे. दर्शकों के लिए भी एक शेर मारना चाहिए मेरे हिसाब से. इसीलिए कहते हैं खाने के लिए थाली प्यार करने के लिए साली. और आप लोगों की ताली बहुत ही महत्वपूर्ण है इस क्रिकेट के लिए. ताली बजाओ प्लीज. इस मुकाबले में जान लाओ. जिंदा इंसान मरा हुआ इंसान भी जिंदा हो सकता है तालियों से. यहाँ पर देखिए ओ डायरेक्ट हिट डायरेक्ट हिट. ये क्या हो रहा है. ये आज का दिन में क्या हो रहा है. डायरेक्ट हिट. चढ़ा है रंग चढ़ेगा. बैंड बजा है बैंड बजेगा. जश्न चला है जश्न चलेगा. ये हो टकर वो हो टकर मैना रखेगा. आइला रे आइला आत्तीचा मैला. थँक्यू. बिलकुल रंग चढा आहे. रंग चढेगा. रंग चढलाय. रंग उधळलाय. होळीचा रंग आहे. होळीचा रंग वेगवेगळ्या रंगाची होळी उद्या साजरी करा. पण आज विजयाचा रंग विजयाचा गुलाल कोण उतरणार. कोण तो गुलाल घेऊन विजयाचा गुलाल उतरण्यासाठी या मैदानावरती येणार. आपने सही का. ताली अगर बजाओगे तो अंदर जोश आएगा. आणि ताली नाही वाजवली तर मजा येणार नाहीये. आणि जे टाळ्या वाजवत नाही त्यांच्यासाठी सांगतो. पायनॅपलच्या रसाला बोलतात ज्यूस. असा मॅच बघून टाळी वाजवत नाही तो कंजूस. तो कंजूस असतो. त्याच्यामुळे टाळ्या वाजवा क्योंकि आवाज ऐसे दो कि सोए को होश आ जाए और ताली ऐसे बजाओ ना कि खेलने वाले को जोश आ जाए. खेळणाऱ्यांना जोश येऊ द्या. डायरेक्ट हिट झालाय. राजीवचा विकेट महत्वाचा बाद झालाय. नीचे तो यहाँ पर देखिए इसीलिए ये मैदान बहुत ही इम्पोर्टेंट है. यहाँ पर विकेट जरूर गिरा है और इसीलिए कहते हैं जो पानी से नहाता है वो लिबास को बदलता है. जो पसीना से नहाता है वही इतिहास को बदलता है. यहाँ पर इतिहास बदलने का मौका है गेंदबाजी करने वाली टीम को. टिप्पा खाने के बाद गेंद तेज तरार निकलती हुई. बंदूक से गोली निकलती है तो उसको फायर कहते हैं. और इस गेंदबाज के हाथ से गेंद निकलती है तो इसका नाम क्या है भाई. राज. राज आहे. आणि फक्त इसको राज राज कहते नाहीये. हैं. फक्त राज नाही तो अधिराज गाजवायला आलाय. या सामन्यावरती अधिराज गाजवायला आल्यात. राज आहेत गोलंदाजीसाठी रेडी होत आहेत. ओ ओ ओ मैंने देखा तूने देखा इसने देखा उसने देखा सबने देखा. आउट. देखो खलबली मची हुई है. मैच थोड़ा सा रुका हुआ है और यहाँ पर देखिए फिर से एक बार नॉट आउट का इशारा हुआ है. यहाँ पर कुछ भी हो सकता है. क्रिकेट है. और यहाँ पर देखिए नॉट आउट. देखो मंकी विकेट का प्रयास किया था. पिछली बार भी ये हुआ था. पिछले मुकाबले में शायद मैंने देखा था. ये यही टूर्नामेंट में हुआ था. वो हर बार नहीं होगा और बार बार भी नहीं होगा क्योंकि अगली बार किसकी सरकार आएगी ये भी नहीं पता है. इस बार देखना है. ये देखिए हल्के हाथ से खेला हुआ गेंद. यहाँ मौका मिल गया. इसीलिए कहता हूँ कि मौके बार बार मत दिया करो. अपॉर्चुनिटी होती. अपॉर्चुनिटी होती. संधि थोडीशी तुम्ही गमावली होती. आपने सही कहा. बार बार देखो 1000 बार देखो लेकिन इस टूर्नामेंट में खेलने का मौका बार बार नहीं मिलेगा. अब जैसे हमारे जहीर भाई कहते हैं ना 365 दिन इंतजार करना पड़ेगा.
1 वर्ष तुम्हाला वाट बघावी लागणार. आज जर चुकला तर 1 वर्षानंतर पुन्हा एकदा वाट बघावी लागणार. सुंदर फटका खेळला गॅप मध्ये. चेंडू उचलला बॉर्ड लाईन जवळ. क्षेत्ररक्षक फील्ड करेल जोपर्यंत पोहोचतील. 2 धावा. या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय तो 12 वरती. 2 षटकांचा दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा धावफलकावरती 12. हा नक्कीच आज चुकला तर वर्षभर हुकला असं म्हणायला हरकत नाही आहे, कारण 1 वर्ष प्रतीक्षा करावी लागेल यशवंतनगर प्रीमियर लीगची. पुढच्या वेळी पण खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण बघितला तर चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय. यावेळी पुन्हा एकदा आपण बघितलं तर संधी निर्माण झाली होती, परंतु त्या संधीचं सोनं करायला हवं होतं. डीजेकडे जाऊया, ब्रेकला घेऊया आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये कॉमेंट्री बॉक्सला येऊया. धन्यवाद डीजे, धन्यवाद. 12 में 15 रनों की जरूरत है और मैदान में गया है पानी. क्या बदलेगी इस मैच की कहानी, ये भी देखने वाली बात होगी. बिल्कुल मैदान के अंदर था पाणी. बीच में मध्ये वाजली होती गाणी. मैदानातलं पाणी, डीजे वरची गाणी. मॅचला येणार का कलाटणी. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 15 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज रेडी होतो गोलंदाजसाठी विवेक. गोलवटप्याचा चेंडू आहे. ड्राईव्ह केलाय. चेंडूला ऑफ साइड दिशेने लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आले. चेंडूला फील्ड केलंय. 2 धावा. जीवांच्या आकाताने 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्यात. आता टाळ्यांचा आवाज, टाळ्यांचा गजर, टाळ्यांचा कलकलाट मैदानावरती चाललाय. 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 13 धावांची आवश्यकता है. 11 गेंदों और 13 रन की जरूरत है इस मुकाबले को जीतने के लिए. किधर भी मत जाइए, टीवी ऑन रखिए, आप भी आँख खुला रखिए क्योंकि मुकाबला काफी बहुत ही दिलचस्प होता हुआ. टीवी ऑन, टाइगर जिंदा है. इस बार बढ़िया शॉट, देखिए थोड़ा सा बैकफुट पे गए, हल्का सा पंच किया मिड विकेट रीजन में. जब तेजी से गेंद जाए यहाँ पर देखिए रनिंग बिटवीन द विकेट, तेज सिंगल तेज किया. यस नो वेट और यहाँ पर 2 रन पूरे. बॅटच्या टोला लागला होता. ज्यावेळेला खेळायचं होतं त्याला मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून खेळायचं होतं. थोडासा टॉप ऑफ द बॅट चेंडू लागला गेला होता. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. दोन्ही महत्वाची जोडी मैदानावर. रुमेल आणि दुसऱ्या बाजूला राजेश, ही जोडी मैदानावरती आहेत. मागचा मॅच असा होता. मागचा मॅच अडीतरीचा होता त्यावेळेला ही जोडी मैदानावरती होती. राजेशनं ठोकलेला तो षटकार आपण पाहिला होता. रुमीनने केलेला खेळही आपण पाहिलाय. आता वेळ विवेक तुमची आहे. वेळ तुमची आहे. हीच ती वेळ, हीच ती वेळ. विकेट घ्यायची वेळ आहे. ओ विकेट घ्यायचा आहे, विकेट घ्यायचा आहे. 9 चेंडूचा खेळ राहिला. 9 चेंडू मध्ये 11 धावा इथूनही करायची आहेत. धावफलकावरती धावा आहेत त्या 16 रन बन चुके हैं. अभी भी यहाँ पर 9 गेंदों का खेल बाकी है. 9 में अब यहाँ से लगभग रनों की गति को हम देखेंगे तो थोड़ा सा तेज करने की प्रयास किया जा रहा है. फुल टॉस गेंद थी. यहाँ पर देखिए कवर के ऊपर से खेलने का प्रयास. सिंगल यहाँ पर मिलता हुआ, डबल के लिए जाएंगे या यहाँ पर 2 रन पूरे किए. अच्छी रनिंग बिटवीन द विकेट. यहाँ पर सिंगल को डबल में कन्वर्ट किया और प्रेशर दबाव यहाँ पर गेंदबाज के ऊपर है. हा क्रिकेटचा खेळ दबावाचा आहे ना. क्रिकेटचा खेळ प्रेशर वाला आहे. पण जसा क्रिकेटचा खेळ प्रेशर वाला आहे तसा पेशन्स वाला पण आहे. संयमाचा खेळ आहे. संयमानं तुम्हाला खेळायचा, संयम तुम्हाला दाखवायचा आहे. पण मैदानावरती ज्यावेळेला दबाव वाढतो, प्रेशर वाढतो त्यावेळेला पेशन्स गमावतो. आता बघूया मैदानावरती कोण संयम राखणार आणि कोणाचा संयमाचा बांध इथे तुटणार आहे. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथून 9 धावांची अजूनही आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. चांगला फटका केला गॅप मध्ये. शेनू उडी 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 जाय. शेनू गेला बॉर्ड लाईनच्या बाहेर. चौकार. और ये लगा विपुल ज्वेलर्स चौका. देखो यहाँ पर फिर से एक बार थोड़ा सा ब्रेक जरूर हुआ है. चौका आया है. चौके के साथ समीकरण भी चेंज हुआ है. अब आने वाली 6 गेंदों का खेल बाकी है और 6 में बनाने हैं, 7 में बनाने हैं 5 रन. 7-5 ये सुबह की लोकल नहीं है, शाम की लोकल नहीं है. ये इस मैच की कहानी है. 7:05 मतलब 7 गेंदे और 5 रनों की जरूरत है. 7 आहे तर तुम्हाला 7 द्यायची आहे. मैदानावरती एकमेकांना 7 द्यायची आहे. आणि बॅट्समनला 5 स्टार गेम,
हाय फाय गेम तुम्हाला करायचा आहे. 7 चेंडू 5 धावांची आवश्यकता आहे. हम साथ साथ है. यावेळी पुन्हा एकदा बॅकफुटला गेलाय, पुन्हा एकदा पंच केलाय सिंगलच्या पद्धतीने आपण बघितलं. हो, शेवटच्या अंतिम क्षणाला आपण बघितलं जीवनच्या आखात त्यांनी चेंडू अडवलाय आणि नक्कीच 2 धावा मात्र अडवल्या. आता आपण बघितलं शेवटच्या षटकावरती गेलाय सामना. 6 चेंडू आणि करायचे आहेत त्या फक्त 3 धावा. सहा चेंडूचा खेळ आहे. 3 धावांची अजूनही आवश्यकता आहे. पण कालचा एक मॅच पाहिलाय विजय. आपण 6 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता असताना 3-1 वरती मॅच गेला होता. धावांची संधी तिथे गमावली होती. असं नाही की हा मॅच नाही बनणार. मॅच इथेही बनू शकतो, मॅच इथेही तुमच्या बाजूने येऊ शकतो. फक्त ती सकारात्मक दृष्टिकोन, पॉझिटिव्ह अप्रोचनं तुम्हाला विचार करण्याची गरज आहे. कारण जसं आपण विचार करतो ना तसं आपण घडत असतो. हा नक्कीच. अजून आपण पाहिलं तर 6 चेंडूचा खेळ आणि 3 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. दुपारच्या सत्रामध्ये काही खेळाडू, काही प्रेक्षक सुद्धा मला वाटते थोडा आराम करतायत. उघडा डोळे पहा नीट, कारण चांगला सामना चालू आहे तुमच्या समोर. ओ, पहिला चेंडू डॉट गेलाय, डॉट गेलाय, डॉट गेलाय. काय घडेल, काय घडेल, काय बिघडेल. आणि जसं तुम्ही उल्लेख केला की काय बिघडेल, पहिल्या चेंडू निर्धावाला 5 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. मला वाटते पहिले 3 चेंडू निर्धाव जायला पाहिजे, आणखीन मॅच मध्ये मजा येईल. हो 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 हो. आता बघा पाठीराखे थोडेसे तुमच्यावरती रागाने बघतात. लव्हेंडरचे पाठीराखे थोडेसे रागाने बघतात. पण पाठीमागे मोगरा टीम सांगते की बाबा ठीक आहे चला ड्राईव्ह केल्या चेंडूला फील्ड केलं जाईल. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. तुम्ही उल्लेख केला होता म्हणजे बिघडेल, म्हणजे अल्फा मराठी ज्या वेळेला होता त्यावेळेला सिरियल होती ना, घडेल, घडलंय, बिघडलंय. आता बघूया कोणासाठी काय घडलंय, कोणाचं काय बिघडलंय. 4 चेंडूचा खेळ आहे. 2 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 4 चेंडू 2 धावा, छत्रीसारखं क्षेत्ररक्षण लावलंय. यावेळी पाहिलं तर आपण यावेळी खराब. आता मात्र विजयाच्या जवळ पोहोचलाय तो म्हणजे लेव्हेंडर संघ. आणि अशा मॅच मध्ये ज्या वेळेला टाईड मॅच मध्ये व्हाईट चेंडू येतोय, समीकरण थोडंसं हलकं झालंय लेव्हेंडरच्या टीम साठी. आणि या फटक्यानं फायनल मध्ये प्रवेश केला टीम लेव्हेंडर इंटू द फायनल्स.